पिंपळे आणि पंचक्रोशीच्या ग्रामस्थांना या पालखीचं स्वागत करण्याचा बहुमान मिळतो, त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने या दिंडीचे संचालक प्राध्यापक परेराव सर यांचं मी आभार मानतो आणि परमेश्वराची थोडी का होईना सेवा करण्याची संधी या माध्यमातून आम्हाला मिळते। आमच्या गावचे सर्वच ग्रामस्थ तरुण तरुणी या दिंडीमध्ये अत्यंत हिरिरीने सहभाग घेतात, पाहिजे ती सर्व मदत करतात आणि अत्यंत आनंदाने या वारीचं आम्ही स्वागत करतो आणि याच्यामध्ये सहभागी होण्याचं परमभाग्य आम्हाला लाभतं। याच्याबद्दल पिंपळे ग्रामस्थांच्या वतीने मी परेराव महाराजांचे शतशः आभार मानतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो। धन्यवाद। तालुका भोकरदन जिल्हा जालना इथून आम्ही वारीला आले आहोत फिरायच्या आणि आज सासवड मध्ये माऊलीचं दर्शन करत आहे। हॅलो, कौतिकराव लक्ष्मण वाघ, राहणार तळणी पोस्ट दानापूर तालुका भोकरदन जिल्हा जालना। इथून वारीच्या आळंदी पासून ते पंढरपूर पर्यंत पायी वारी 7-8 वर्ष झाले माऊलीच्या दर्शनासाठी येतो आम्ही। नमस्कार, रामकृष्ण हरी। आम्ही तळोजा फेज 2 नवी मुंबईवरून आलेलो आहे। शिवशाही ट्रेकर्स मुंबई, तळोजा फेज 2 वर्ष दुसरा आहे। आम्ही एक वारकऱ्यांसाठी सेवा, एक मोफत सेवा देत आहोत। प्रत्येक वर्षी आम्ही खायला आपलं जे वारकऱ्यांसाठी जो फराळ असतो, शेंगदाणे, खारे शेंगदाणे, चहा, असे काही बरेच पदार्थ आम्ही प्रत्येक वर्षी घेऊन येत होतो। गेल्या वर्षी आम्ही तिकडे होतो, यावर्षी आज तिकडे सासवडला आलेलो आहे आणि आमचा पूर्ण ग्रुप, आपला पूर्ण टीम सकाळी निघालेली आहे, पूर्ण साहित्य घेऊन, चहा आणि फराळा, बिस्किट वगैरे सगळे घेऊन। प्रत्येक जे येणारे जे माऊली आहेत, जे वारकरी आहेत, जे ज्ञानोबाचे सेवेकरी आहेत, त्या सर्वांना आम्ही मोफत सेवाही देतोय, पूर्ण ज्येष्ठ नागरिकांपासून सर्व लहान तरुण मंडळीसाठी। धन्यवाद। माझे नाव महेश पाटील। आम्ही तळोजा फेज 2 नवी मुंबई पनवेलीतून आलेलो आहे। हे आमचे दुसरे वर्ष आहे। वारकऱ्यांच्या प्रती जे वारकरी 20-20 दिवस चालत असतात, त्यांच्या प्रती थोडं समाजाच्या प्रती काही देणं असतं, ते करण्यासाठी आम्ही दरवर्षी आमच्या ग्रुपमार्फत थोडी पूर्ण फुलाची पाकळी करण्याचा प्रयत्न करतो। त्यानिमित्ताने आमचे शिवसागर ट्रूप तसेच सगळे। माझं नाव पवन दिलीप साळवे। आम्ही युवान चॅरिटेबल ट्रस्ट करून नेहमीप्रमाणे ह्या वर्षी सासवडमध्ये ठेवलं, हर वर्षी वेळापूरमध्ये ठेवतो प्रोग्राम, असे वारकऱ्यांना सेवा देतो। याच्यात 7 पदार्थ, चांगलं जेवण आणि चांगली सुविधा देतो। वारकरी यांचे मनापासून धन्यवाद मानतो। धन्यवाद। अन्नदानाचा परिपूर्ण केल्याबद्दल परमेश्वराने यांनी क्षमा करावा, अजून काम करण्याची प्रेरणा द्यावी। नमस्कार। ग्रामीण मुक्तालय सासवड येथे आज आषाढी वारी जी पालखी जी आपल्याकडे मुक्कामी असते, त्यामध्ये वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी सकाळ फाउंडेशन आणि HV देसाई आय हॉस्पिटल यांच्या मार्फत आपण सगळ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करत आहोत। त्यांना मध्ये काही दृष्टिदोष असतील तर आपण त्याचं निराकरण करत आहोत आणि त्या ट्रस्टतर्फे आणि सकाळ फाउंडेशनतर्फे काही गरजू लोकांना आपण चष्मेचे वाटपसुद्धा आपण करत आहोत। ते अतिशय चांगलं काम आहे, उत्कृष्ट काम आहे। गोरगरीब जनतेसाठी हा एक वेगळा उपक्रम आहे, याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा मी अशी विनंती करतो। आज या ठिकाणी सासवड पुरंदर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय व सकाळ प्रेस
त्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो. या ठिकाणी ग्रामीण रुग्णाचे अधीक्षक आमचे मार्गदर्शक आदरणीय अकबर सर या अतिशय या ठिकाणी उत्कृष्टपणे या ठिकाणी या ठिकाणी त्यांची जी टीम आहे या ठिकाणी सर्व काम करत असतात. मी 18 पकड 12 बोले तर सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष. मी या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी मी सर येत असतो या कार्यक्रमाला आवर्जून. या ठिकाणचं जे नियोजन असतं सर अतिशय सुंदर असतं. जे या ठिकाणी महाराष्ट्रातून जे भाविक येत असतात त्या सर्वांना या ठिकाणी अतिशय प्रेमाने या सर्व त्यांच्या टीमचे मी मनापासून सर्वांचा आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला वारीत खूप आनंद वाटतोय. माझी ही 3री वारी आहे आणि सोपान काकाची एक झालेली आहे. माझ्यासोबत आमची आई भाऊ आलेला आहेत. पुन्हा दुसऱ्या महिला पण आहेत गावातल्या. मी सुमन मारटकर पहिल्यांदा वारीला आलेले आहे. बघून आनंद झाला की असा सुख सोहळा कुठंच नाही, असा आनंद आहे. तरी प्रत्येकाने यावी वारीला. 12 वर्ष झालं मी आळंदी क्षेत्रामध्ये सोडलेला आहे, पण ही सोहळा लय भारी जातोय. आई म्हणला माझ्या मुलांना म्हणून मी पाहण्यासाठी आलेली आहे. कृष्ण आहे. आम्ही कोल्हापूरहून आलोय माऊली. आम्हाला माऊलींचा सोहळा बघून खूप आनंद झाला. माऊली दर्शन हवं ही इच्छा. रामकृष्ण. जय श्री विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली. आम्ही माऊलीच्या दिंडीची ती पिंपळगाव इथून आलो. पायी चालत आम्हाला काही त्रास नाही झाला, काही नाही. सगळ्या भाविकांना आमची दाखल घेतली, सर्वांना हे केलं. रामकृष्ण हरी. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात अनेक संत परंपरा आहेत. त्या परंपरेपैकी प्रमुख परंपरा या 7 आहेत. त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, गुरुबा काका अशा अनेक प्रकारच्या परंपरेपैकी एक भगवान ज्ञानोबारायाची भगिनी श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा गेल्या 9 वर्षापासून श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर असा प्रस्थान करीत असतो. याही वर्षी वर्ष 9 या 9 वर्षाच्या कालावधीत श्री क्षेत्र पिंपळे गावात आपला पालखी सोहळा प्रतिवर्षी येत असतो. या पालखी सोहळा आल्यानंतर श्री क्षेत्र पिंपळे सर्व समस्त ग्रामस्थ, त्यात प्रामुख्याने नाना असतील, बापू असतील, अनेक सगळ्या मंडळींचा याच्यामध्ये इरिने सहभाग असतो. हा पालखी सोहळा पुढे चालेत ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर. परंतु ज्ञानोबारायाच्या पुढे जात असताना घाटातून एकादशीच्या दिवशी आम्हाला रात्री 11 ते 12, 1-2 वाजतात. पण त्याच्यामध्ये आम्ही थोडासा फेरबदल केला आहे. ज्ञानोबारायाच्या पुढं आम्ही 2 दिवस असतो आणि सोपान काकांबरोबर 2 दिवस असतो. परवा रात्री त्रिगुण महाराजांचा माझा फोन झाला. म्हटले महाराज आता यावर्षी कसं काय नियोजन आहे, तर त्यांनी ठरल्याप्रमाणे नियोजन आमचं ठरलं. प्रस्थानला जाण्याचा थोडासा मानस असल्या कारणाने आम्ही श्री क्षेत्र पिंपळे गावात आल्यानंतर ग्रामस्थांचं भव्य दिव्य आणि आचार्य यात्रे शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक असतील, सर्व कर्मचारी असतील, या सर्वांच्या माध्यमातून हा पालखी सोहळा गेल्या 4-5 वर्षापासून या मार्गक्रमण करीत असतो. श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर असा माऊलींच्या भगिनी श्री संत आदिशक्ती मुक्ताई यांचा हा पालखी सोहळा मार्गक्रमण करतोय. तो याही वर्षी पिंपळे गावात आलाय. या गावातील सर्व ग्रामस्थ आणि शाळा, त्यांचे मुख्याध्यापक, कर्मचारी या सर्वांचे मनस्पूर्वक म्हणजे आभार आणि धन्यवाद. आपण आमची मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तालुका भोकरदन जिल्हा जालना इथून आम्ही वारीला आले आहोत ठेरायच्या आणि आज सासवड मध्ये माऊलीचं दर्शन करत आहे. बोला. हॅलो, कौतिकराव लक्ष्मण वाघ, राहणार तळणी, पोस्ट दानापूर, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. इथून वारीच्या आळंदी पासून ते पंढरपूर पर्यंत पायी वारी आहे. 7-8 वर्ष झाले माऊलीच्या दर्शनासाठी येतो आम्ही. गाडी ती बंद केली आता. बंद केली.
म्हणा